या महामंत्राचे 3 बेनिफिट्स तुम्हाला माहिती आहेत का? तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी या महामंत्राचे बेनिफिट्स सांगणार आहे आणि एक तुम्हाला युनिक पेंटिंग आयडिया पण देणार आहे. हॅलो एव्हरीवन, मी मानसी तुमचं मानसीज आर्टिस्ट्रीमध्ये परत एकदा स्वागत करते. तर आज ना मी एक एकदम युनिक पेंटिंग करायचा ट्राय केलाय. तर आपण बघूयात ते कसं तयार होतंय. तर मी बेस पूर्ण ब्लू ठेवलाय, म्हणजे ब्लूची शेड्स घेतलेत सगळे आणि मध्ये-मध्ये फक्त थोडासा व्हाईट कलर ठेवलाय. तर मला एकदम असं रॉयल असा ब्लू बॅकग्राऊंड हवं होतं. म्हणजे जे डोळ्यांना खूप शांत आणि पीसफुल वाटेल. फार डार्क पण ब्लू मला नको होतं. त्यामुळे मी ब्लूचे शेड्स मिक्स करून त्यामध्ये व्हाईट मिक्स करून असं एक बॅकग्राऊंड तयार करून घेतलंय. तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात? तुम्ही नाही सांगितलं. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील, तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, तुम्ही मला आयडियाज किंवा सजेशन्स पण देऊ शकता. तर काय झालं ना ॲक्चुअली ह्या पेंटिंग मागचा ॲक्चुअली विचार मला कसा आला, मी काही दिवसांपूर्वी आमच्या इथल्या इस्कॉन टेम्पलला गेले होते. तिथे मला हा महामंत्राचा हा एम-डी-एफ बोर्डवाला हे मिळालं तिथे. तर मला असं वाटलं, की हा बोर्ड आपण असा कॅनव्हासवरती स्टिक करून काहीतरी युनिक पेंटिंग आपण करू शकतोय का? ते बघायचं होतं मला. सो मी काय केलं, हा जो एम-डी-एफ बोर्ड होता ज्याच्यावरती हा महामंत्र लिहिला आहे, तो मी बोर्ड कॅनव्हासला स्टिक करून घेतला. आधी मी खाली ब्लू पूर्ण बॅकग्राऊंड करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर हा बोर्ड मी त्याच्यावरती स्टिक केला. असा मी हा बोर्ड इथे स्टिक करून घेतला आणि त्या एम-डी-एफचा जो वरती कलर होता, तो असा टील कलरमध्ये आहे. सो मला असं वाटलं, की आपण ह्याचं बॅकग्राऊंड असं थोडंसं ब्लूमध्ये ठेवलं तर ते चांगलं वाटेल आणि माझा जो महामंत्र आहे वरचा, त्याचा जो एम-डी-एफ बोर्डवरती तो लावलाय, तो पण उठून दिसेल. सो बराच वेळ विचार केल्यानंतर मला असं वाटलं, की आपण इथे पिंक शेडमध्ये लोटस पेंट करूया. म्हणजे मला बराच वेळ काहीच सुचत नव्हतं. नंतर मला अचानक अशी आयडिया आली, की जे राहिलेली थोडीफार जागा आहे साइडनं, तिथं सगळीकडे आपण असे लोटस पेंट करूया. सो मग मी आधी पेन्सिलनी लोटस काढून घेतले, कारण मग ते अंदाज नाही येत नीट तसा तुम्हाला माहिती आहे पेटल्सचा. का, की हा जो महामंत्र आहे, तो किती पॉवरफुल आहे? हा आपलं मन शांत करण्यासाठी मदत करतो. त्यानंतर हा भक्ती साधनेसाठी सर्वात पॉवरफुल मंत्र मानला जातो. कृष्ण आणि राम या दोन्ही देवांची कृपा, प्रेम आणि भक्ती वाढवणारा हा मंत्र आहे. म्हणून याला महामंत्र असं म्हणतात ॲक्चुअली. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, कलियुगात सर्वात प्रभावी मंत्र म्हणून ह्या महामंत्राला ओळखलं जातं. कारण कलियुगात नामस्मरण हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे हा मंत्र आपण जर रिपीटवरती म्हणत राहिलो किंवा ॲटलीस्ट त्याच्याकडे बघितलं, तरी आपल्याला खूप पॉझिटिव्ह वाटतं. मला ॲक्चुअली माझ्या रूममध्ये हा महामंत्र कुठेतरी म्हणजे असा मला नजरेला दिसेल सारखा, असा कुठेतरी हा ठेवायचा होता. सो मी ॲक्चुअली तो घेऊन आले होते. पण मला असं वाटलं, की आपण त्याला असं काहीतरी क्रिएटिव्ह बनवूया आणि मग तो आपल्या रूममध्ये असं कुठेतरी ठेवूया, की जिथे माझी सारखी नजर जाईल. या मंत्राने आपलं माइंड डिटॉक्स होतं, स्ट्रेस रिड्यूस होतो. त्यामुळे मला असं वाटतं, की हा मंत्र कुठेतरी मी सारखा म्हणत राहायला पाहिजे किंवा ह्याच्याकडे माझं लक्ष गेलं, की मला पॉझिटिव्ह वाटेल. सो ॲक्चुअली मी हे पेंटिंग करायचा ट्राय केलाय. सो तुम्हाला हे पेंटिंग कसं वाटलं? माझी ही आयडिया तुम्हाला कशी वाटली? ते मला नक्की सांगा आणि येस, हा मंत्र तुम्ही सुद्धा चॅन्ट करा. तुम्हालाही पॉझिटिव्ह वाटेल खूप आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.